मॉर्निंग एव्हरीवन. आपण लास्ट लेक्चर मध्ये होतो. इथे जर चेक जर केलं, ठीक आहे, आपण आयडेंटिफाय टेन्स चेक केलं होतं तिथं, म्हणजे टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं. आता चेक करून घेऊ आपण. आपण म्हटलं होतं की फक्त आपल्यासाठी जो दिसतो कोण वर्ब, काय दिसतो आपल्याला वर्ब. वर्ब म्हणजेच काय की तो मेन वर्ब नसतो, म्हणजे डायरेक्ट टोल्ड हा माझ्यासाठी वर्ब होता का, नाही. आपण हॅड टोल्ड पण काय घेतलेलं आहे तिथं, वर्ब घेतलेला आहे. याचंच मिनिंग असं झालेलं आहे की वर्ब इज इक्वल टू हा हेल्पिंग वर्ब पण त्याच्यासोबत असतो आणि त्याच्यानंतर काय असतो त्याच्यासोबत मेन वर्ब पण काय असतो, वर्बच असतो. पॉईंट झाला का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे फक्त मेन वर्ब हा वर्ब नसेल, फक्त हेल्पिंग वर्ब हा वर्ब नसेल, तर दोन्ही मिळून ते काय असणार माझ्यासाठी वर्ब असणार. मग एकटाच जर आला तर सर मेन वर्ब, तरी तो वर्बच असणार. येते काय तुमच्या लक्षामध्ये? पण त्याच्यासोबत जर हेल्पिंग वर्ब जर असेल तर दोन्ही मिळून काय असणार ते माझ्यासाठी वर्ब असणार. पॉईंट क्लिअर का इथपर्यंत? हे पॉईंट त्याच्यामध्ये नोट करा. आपण समोर जाऊया. याच्यामध्ये काहीच नव्हतं. आता चेक करून घेऊ आपण काय आहे याच्यामध्ये काय नाही. जाऊ समोर. आता चेक करून घ्या. इथं वर्बचे मी 3 टाईप केलेले आहे. कशानुसार? त्यांच्या जेंडरनुसार. वर्बचे असं जेंडर पडत नाही, पण असं समजण्यासाठी आपण म्हणू शकतो वर्बचे आपण 3 जेंडर केलेले आहे. काय दिसतो इथं? सिंग्युलर, त्याच्यानंतर प्लुरल आणि लास्टमध्ये काय दिलेलं आहे? कॉमन. आता बघा, सिंग्युलर म्हणजे सांगण्याची गरज नाही, ते एक आहे बा. प्लुरल म्हणजे 2 असतात, 2 पेक्षा जास्त असतात, आहे की नाही. कॉमन म्हणजे ते दोन्ही असतात, असं सांगण्याची गरज नाही. पण समजून घ्या, सिंग्युलर वर्ब आणि इथं काय दिलेलं आहे? प्लुरल, आणि शेवटचा काय दिसतो आपल्याला? कॉमन. आता एक गोष्ट जर समजून जर घेतली तर सिंग्युलर मध्ये कोण येतात ते अतिशय महत्वाचं आहे. सिंग्युलर मध्ये तुम्हाला काय दिसतो? इज, त्याच्यानंतर वॉज, हॅज, डज, आणि इथं काय दिलेलं आहे? V5. अर्थातच काय एक्झाम्पल काय घेतले आपण? रन. आपण काल चेक केलं होतं ना, काय चेक केलं होतं? जेव्हा वर्बच्या शेवटी यस किंवा ईएस जोडतो तो माझ्यासाठी V1 असतो की V4 असतो की V5 असतो? V5 असतो. हा माझ्यासाठी काय असेल? रस. एक्झाम्पल V5. कोण काल तो कशामध्ये आहे बेटा? सिंग्युलर मध्ये. प्लुरलच्या गटामध्ये कोण आहे? जसं इज इथं आहे सिंग्युलर मध्ये, तर आर कुठं असणार? प्लुरल. त्याच्यानंतर वॉज काय दिलेला आहे? सिंग्युलर. तर वेअर कुठं असेल? प्लुरल. त्याच्यानंतर काय दिसतो आपल्याला? हॅज, काय तो? सिंग्युलर. तर हॅव काय असेल माझ्यासाठी? प्लुरल. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? डज. ठीक आहे. डजच्या तुम्हाला शेवटी दिसतो ईएस, V5 वाला. हे कुठं असणार? सिंग्युलर मध्ये. आणि डू कुठं असणार? प्लुरल मध्ये. कोण काला का? आणि इथं काय दिलेलं आहे? V1. V1 काय असेल माझ्यासाठी? सिंग्युलर असेल की प्लुरल असेल? तो काय असणार? परत सिंग्युलर. पॉइंट क्लिअर का? आता चेक करून घेऊ. इथं दिसतो आपल्याला इज आहे, आर आहे, वॉज आहे, वर आहे, हॅज, हॅव आहे, डज, डू आहे. पण इथं राहिलं काय? इथं चेक करून घ्या. इथं हॅज दिसतं, इथं हॅव दिसतो, पण इथं आपल्याला शिल्लक त्याच्यामधला जो कार्यकर्ता आहे तो काय दिलेला आहे? इथं हॅड. हॅड कुठं आहे? कॉमन मध्ये. म्हणजे तो सिंग्युलर पण असतो आणि काय असतो तो? प्लुरल पण असतो. नंतर काय चेक केलं आपण की डज आहे सिंग्युलर मध्ये, डीड, डू कुठं आहे? प्लुरल मध्ये, आणि डीड कुठं असणार माझ्यासाठी? कॉमन मध्ये. डीड कुठं असणार? कॉमन. त्याच्यानंतर चेक करून घ्या. V1, V5 सिंग्युलर, V1 प्लुरल. तर V2 कुठे दिसतो बेटा आपल्याला? कॉमन मध्ये. V2 कुठे असणार? कॉमन मध्ये. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? रन, रॅन, रन. बरोबर आहे. इथं काय दिलेलं आहे? ऑल एमए. आता एमए म्हणजे काय? हे मास्टर ऑफ आर्ट्स नाही आहे की नाही? इथं काय असेल तो? ऑल मॉडल ऑक्झरी. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ज्या समजा मॉडल ऑक्झरी आहे त्या कशामध्ये असणार? कॉमन मध्ये असणार. पॉईंट क्लिअर का? आता परत मी तुम्हाला सांगतो. आता एक्झाम्पल आपण जर चेक जर केलं, आहे की नाही? हे दोन माझ्याकडे काय दिसतात? कीवर्ड दिसतात. इथे चेअर आहे, चेअर काढून देतात. इथं आहे मधामध्ये. कुठले आहे का तिथे? रिझर्व केलं का? राहू द्या, राहू द्या, राहू द्या. चेक करा. इथं 2 वर्ड दिलेले आहेत. तुम्हाला काय दिसतात तिथं? तो इथं काय दिलेलं आहे? आज. मला असं म्हणायचं की याच्यामधला प्लुरल कोणता?
हा दोन्ही असेल ना, दोन्ही असणार ना प्लुरल, नाही का? काय वाटतं मग इथं काय दिसतं फक्त आपल्याला, कौ हे काय असेल माझ्यासाठी प्लुरल असेल आणि हे काय असेल माझ्यासाठी सिंग्युलर असेल, असं का? मग आपल्याला मास्तरने हे एवढंच शिकवलं, काय शिकवलं की जर एखाद्या शब्दाच्या शेवटी यस यस असेल तर त्याला प्लुरल म्हणायचं, त्याला काय म्हणायचं प्लुरल. मग त्याची जात काय आहे, तो कुठल्या काय पार्ट बिलॉंग करतो याच्याशी काही घेणं देणं आहे का आपल्याला, नाही. त्याला यस यस दिसलं की तो आपल्या डोक्यामध्ये काय असतो प्लुरल. आता बघा मी तुम्हाला एवढं, आता तुम्ही म्हणत आहे की काउज हे माझ्यासाठी प्लुरल आहे, आज हे माझ्यासाठी प्लुरल नाहीये, हे इथं म्हणत आहे तुम्ही, पण सेंटेन्स मध्ये तुम्ही कन्फ्युज होणार. पण ते त्याच्या नंतर एक दोन वेळेस त्याच्यावर प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्ही कन्फ्युज होणार नाही. आता चेक करून घ्या फक्त मला काय म्हणायचं आहे, काउज हा जर बघितला, काऊ हे एक नाउन आहे, एक काय ते नाम आहे. पॉइंट क्लिअर का? पण मला एवढं सांगा तुम्ही, आस्क हे एक नाम आहे का? नाही. काय आहे तो काय माझ्यासाठी वर्ब आहे. हा माझ्यासाठी वर्ब आहे आणि हा काय दिसतो मला नाउन. मग नाउनला जर एस ई एस असेल, एस ऑब्लिक काय असेल एस, तर तो माझ्यासाठी काय असतो बेटा प्लुरल. आणि वर्बला जर काय असेल बेटा एस ई एस असेल तर तो माझ्यासाठी काय असेल सिंग्युलर, तो माझ्यासाठी काय असणार. मग मला सांगा इथं रन होता, बरोबर आहे, इथं काय होता रन, त्याला काय जोडलं आपण रन. रन हे वर्ब आहे की नाउन आहे, वर्ब आहे, बरोबर आहे. त्याला यस ई एस जोडलेले आहे, अर्थात तो व्ही5 झाला. व्ही5 माझ्यासाठी काय असणार सिंग्युलर. पण मला सांगा काउज हा सिंग्युलर असणार की प्लुरल असणार, प्लुरल, कारण की तो काय माझ्यासाठी नाउन आहे. पॉइंट क्लिअर का? सगळ्यांनाच कळालं. चला समोर जातात. आता मी जर विचारलं तुम्हाला एक जनरल, डीड हा काय आहे, डीड सिंग्युलर प्लुरल की कॉमन, कॉमन आहे, तो काय तिथं कॉमन. याचाच मिनिंग काय झाला, की तो सिंग्युलर पण असणार आणि तो काय असणार प्लुरल पण असणार. जर आपण समोरचा प्रश्न केला की डू माझ्यासाठी काय असणार, हा प्लुरल आहे की नाही, आणि डच काय असेल सिंग्युलर. V1 काय असेल, बरं एकच काय करा, तुमच्या डोळ्याने स्कॅन करा बरं, यात डोळ्याने फक्त. ओके चला आता खेळायचं. आता याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे, जर आर जर असेल माझ्यासाठी तो काय असणार प्लुरल. इज काय असेल, हॅज कुठं असणार, हॅव कुठं आहे, हॅड कुठे दिसतो. मी म्हटलं शाल हॅव, ऑर द प्लुरल ऑर द सिंग्युलर. हा शाल हॅव काय असणार प्लुरल असणार, कॉमन असणार तो का. शाल काय मॉडल ऑफ जरी, ते कुठे जाणार. मी म्हटलं वूड, वूड शूड, कॉमन, कारण की काय त्या मॉडल ऑफ जरी. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, जर मी प्लेड म्हटलं, प्लेड ईडी लावलं त्याला, प्लेड कॉमन मध्ये का, प्लेड काय बनला V2, V2 कुठे जाणार कॉमन मध्ये. नेक्स्ट आपण चेक केलं त्याच्यामध्ये, चेक करण्यासाठी काही राहिलंच नाही, फोटो काढून घ्या आपण समोर जाऊया. चला थोडं प्रॅक्टिस करून घेऊ याच्यावर, ठीक आहे. चेक करून घ्या बघा, गो तुम्हाला दिसत आहे, एक वर्ब आहे, तो काय असेल माझ्यासाठी V1 असेल, V2 असेल, V3 असेल, जे काही असेल ते चेक करा आहे की काय असणार तो V1. V1 जर आहे तर तो माझ्यासाठी काय असणार बेटा सिंग्युलर प्लुरल की कॉमन. हा आता म्हणू शकतो आपण की तो माझ्यासाठी काय असणार प्लुरल. V1 काय असेल प्लुरल. नेक्स्ट काय दिलेलं आहे वेंट, काय तो माझ्यासाठी V2. V2 जर असेल तर कॉमन. गोज V5, V5 जर असेल तर सिंग्युलर. त्याच्यानंतर टोल्ड काय V2 आहे की V3 आहे, V2 आहे, कारण की V3 जर असता तर याच्या अगोदर पण काहीतरी लिहिलं असतं, कालच्या लेक्चर मध्ये चेक केलं होतं आपण. मग हा काय भेटा इथं V2.
V2 जर असेल तर माझ्यासाठी काय असणार तो परत कॉमन झाला. त्याच्यानंतर काय दिसतो V1 म्हणजेच काय काय असणार प्लुरल. त्याच्यानंतर चेक करून घ्या डज नॉट टेल. आता तुमच्या डोक्यामध्ये असं येऊ शकतं की इथं डज दिसत आहे सर, तुम्ही सिंग्युलर मध्ये लिहिलं होतं आणि टेलला कुठे लिहिलेलं आहे तुम्ही प्लुरल मध्ये लिहिलेलं आहे. जो स्टार्टिंगला आहे त्याच्यानुसार घेणार. पॉइंट का लगा कोण आहे स्टार्टिंगला डज, कोण आहे स्टार्टिंगला डज. मग इथं तुम्हाला परत मी अंडरलाईन करून देतो आपण कोणानुसार घेत आहे ते. आपण घेत आहे इथं जर चेक जर केलं तर आपण घेत आहे डज नुसार आहे की नाही. डज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे सांगा ना. मग तो झाला माझ्यासाठी सिंग्युलर. नंतर चेक करा आस काय असणार V5 काय असणार परत तो सिंग्युलर. इथे काय असणार तो सिंग्युलर. नेक्स्ट चेक करा विल अटेंड, विल नुसार घेणार की अटेंड नुसार घेणार विल नुसार. विल काय मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर कशामध्ये जाणार तो कॉमन. नेक्स्ट चेक करा शुड काय कॉमन. नेक्स्ट चेक करा हॅज काय हा सिंग्युलर की प्लुरल सिंग्युलर. हॅव काय असतो प्लुरल. मग हा माझ्यासाठी काय असणार सिंग्युलर. नेक्स्ट चेक करा इथं मेट, मेट काय काय असेल इथं कॉमन. आणि मीट काय असेल मीट काय असणार मीट प्लुरल MWET. हा काय असणार हा V1 आहे की V2 आहे हा V1 आहे. आपल्याला वाटतो हा V1 आहे छोटा आहे म्हणून त्याच्यापेक्षा ई एक वाढली त्याच्यामध्ये हा V2 वाटतो आपल्याला. पॉईंट झाला का. मग इथं चेक करा मेट हा V2 आहे आणि V2 जर असेल तर तो काय असतो कॉमन असणार. चेक करा समोर काय दिलेलं आहे मॉडल ऑक्झिलरी परत काय असणार इथं कॉमन. नेक्स्ट काय दिलेलं आहे सक्सीड काय असणार कॉमन. असं सगळ्यांनाच वाटते रे तुम्ही आहे की नाही की हा काय असेल इथं कॉमन असेल. आता समजून घ्या सक्सीड आपल्याला डोक्यामध्ये काय की ईडी जर असेल तर तो V2 किंवा V3 असतो. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं सक्सीड V1 झाला सक्सीड V2 झाला सक्सीड याचं काय असेल V3 असेल. पण समजून घ्या सक्सीड हा माझ्यासाठी काय असणार V1 आहे तो आणि याचा V2 काय असतो इथं समजून घेऊ आपण. V2 काय असणार सक्सीडेड. याचा V2 काय असतो सक्सीडेड आणि V3 काय असणार सक्सीडेड. सक्सीड हा V1 आहे आपल्याला वाटतो तो V2 आहे. V2 आहे म्हणून तुम्ही काय केलं याला कॉमन केलं पण तो V2 नाही आहे. तो काय तिथं तो V1 आहे. तो काय असणार तिथं V1. V1 जर असेल तो माझ्यासाठी काय असणार तो काय असणार माझ्यासाठी प्लुरल. सक्सीड V1 सक्सीडेड V2 आणि सक्सीडेड परत काय वर्बची शीटची झेरॉक्स काढली नाही काढली. चेक करून घ्या तुम्ही काय दिसतो इथं डिड नॉट मेक कशानुसार घेणार डिड नुसार. डिड जर असेल तर काय असणार परत तो कॉमन. नेक्स्ट V1 प्लुरल. नेक्स्ट इज नुसार की टेलिंग नुसार इज नुसार. इज काय सिंगुलर आर प्लुरल यूज टू मॉडल ऑक्झिलरी काय असेल इथं कॉमन. नेक्स्ट काय दिसतो इथं कॉमन. इथं काय दिलेलं आहे कॅन परत काय असणार तो कॉमन. काढून घे झालं. एक मिनिट याच्यामधला एक गायब झाला वाटत आहे मला. मॉडल ऑक्झिलरी बघितलेलं आहे का आपण नाही बघितले ना कालच्या लेक्चरात.
चेक करून घ्यायचं. इथं काय म्हणायचं मला, इथे तुम्हाला एक पॉईंट लिहून देतो मी, एक चार्ट काढून देतो, मला वाटतं तो तिथून गायब झाला. त्या वर्कच्या शीटमध्ये म्हणजे आपण जे आता फोटो काढलेले त्याच्या अगोदर लिहिलं जाते. ठीक आहे, पॉईंट काढलं का? आता समजून घ्या. वर्ब म्हणजे काय बघितलं होतं आपण, वर्ब. ते इथं काय चेक केलं होतं आपण, वर्ब. वर्ब म्हणजे चेक केलं होतं बेटा आपण हेल्पिंग वर्ब, बरोबर आहे की. आणि इथं काय असतं तो मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब आणि काय असेल इथं मेन वर्ब. आता एचव्ही आणि एमव्ही तिथं लक्षात ठेवणार आपण. इथं हे हरिभाऊ वागडे वगैरे नाही आहे की नाही, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इथं हेल्पिंग वर्ब आहे, किंवा इथं जर चेक जर केलं याला सपोर्टिंग वर्ब पण म्हटलं जाते, बरोबर आहे. याला काय म्हटलं जाते, सपोर्टिंग वर्ब. किंवा अजून जर बघितलं तर याला ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. म्हणजे आपण जर चेक जर केलं तर याला काय ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. ठीक. आता बघा कशाला म्हटलं जाते, हे सगळं नाव कोणाचे आहे, हेल्पिंग वर्बचे किंवा सपोर्टिंग वर्बचे 3 नाव दिसतात तुम्हाला. एक हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब आणि काय असेल ते ऑक्झिलरी वर्ब. आणि इथं काय दिलेलं तुम्हाला, हे मॉडेल ऑक्झिलरी नाही, हे काय इथं मेन वर्ब. आता चेक करून घेऊ आपण. ऑक्झिलरी वर्बचे इथं 2 टाईप दिसतात. ऑक्झिलरी वर्बचे काय दिसतात तुम्हाला, 2 टाईप. एक आहे इथं प्रायमरी ऑक्झिलरी. ठीक आहे, प्रायमरी ऑक्झिलरी. आणि दुसरी काय असेल इथं मॉडेल ऑक्झिलरी. पॉईंट काला का, काय असेल इथं प्रायमरी ऑक्झिलरी आणि दुसरी काय असेल इथं मॉडेल ऑक्झिलरी. पॉईंट क्लिअर. काय झालं, काहीच नाही झालं. आम्हाला सांगा ना, आमचे आयुष्य वाढत आहे की नाही, खातल्याने आयुष्य वाढत. प्रायमरी ऑक्झिलरी आहे ना. आता चेक करून घ्या, प्रायमरी ऑक्झिलरी मध्ये जर चेक जर केलं म्हणजे आपण हेल्पिंग वर्ब चेक करत आहे, तर याच्यामध्ये कोण असतात, तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एम, इज, आर, वॉज आणि काय वेअर, याला वर्ब असतात. हे टू बीचे लेकर आहे की दिसत आहे ना, एम, इज, आर, वॉज, वर. हे काल बघितलं आपण, टू बीचे लेकर आहे. म्हणजे सरळ सरळ म्हणू शकतो याच्यामध्ये टू बीचे लेकर पण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर त्याच्यानंतर याच्यामध्ये दिसणार तुम्हाला हॅज, ऑब्लिक काय असणार इथं हॅव, आणि इथं दिसणार तुम्हाला हॅड. म्हणजे हे कोणाचे लेकर आहे रे, टू हॅवचे लेकर आहे. हे कोणाचे लेकर आहे, टू हॅव. आणि शेवटी जर चेक केला आपण डू, डज आणि इथं काय असणार डिड. हे कोणाचे लेकर आहे, टू डूचे लेकर आहे. हे कोणाचे लेकर आहे, टू डूचे लेकर. आपण काय बघत आहे, वर्ब बघत आहे. वर्ब 2 प्रकारचे आहे. एक काय माझ्यासाठी हेल्पिंग वर्ब, सेकंड काय असेल मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब त्यालाच काय म्हटलं जाते, सपोर्टिंग वर्ब त्यालाच काय म्हटलं जाते, ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बचे 2 टाईप केले. पहिला काय दिसतो प्रायमरी, सेकंड काय मॉडेल ऑक्झिलरी. आता बघा प्रायमरी मध्ये जर चेक करता, प्रायमरी मध्ये जे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले आहे तेच आहे प्रायमरी, प्राथमिक, बरोबर. कुठले आहे ते एम, इज, आर, वॉज, वर, बरोबर. हॅव, हॅज, हॅड, त्याच्यानंतर डू, डज, डिड. हे माझ्यासाठी काय झाले प्रायमरी. आणि जो दुसरा पार्ट दिसतो तुम्हाला, याला काय म्हणायचं आपण, तर याला आपण म्हणणार मॉडेल ऑक्झिलरी. याला काय म्हणणार आपण, मॉडेल. मग याच्यामध्ये कोण असतो तुम्हाला माहित आहे, कॅन, काय, फूड, बिल, हा, वूड. इथं काय आहे शाल, शूड, बरोबर आहे. त्याच्यानंतर मे काय दिसतो आपल्याला, माइट, मस्ट, मस्ट टू आहे की नाही, नीड, नीड टू, ऑट टू आहे की नाही. हे सगळे काय तुमच्यासाठी मॉडेल ऑक्झिलरी आहे. हे तुम्हाला थोडंफार प्रमाणात माहित असेल. आता बघा या 2 पार्ट मध्ये काय डिफरंट आहे ते समजून घ्या. जो प्रायमरी आहे आणि हा इकडे काय दिसतो मॉडेल ऑक्झिलरी आहे. तर मॉडेल हा मॉडेल कपडे घालतो म्हणून मॉडेल नाही झालेला आहे की नाही. इथं समजून घे फक्त. प्रायमरी जो आहे ना, प्रायमरी ऑक्झिलरी हा हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांचा यूज होतो. यांचा यूज काय होतो, हेल्पिंग वर्ब म्हणून पण होतो आणि काय म्हणून होतो, मेन वर्ब म्हणून पण होतो, बरोबर. आणि इथं जो तुमचं काय दिलेलं आहे मॉडेल ऑक्झिलरी दिलेला आहे, हा ओनली यूज काय म्हणणार हेल्पिंग वर्ब. ओनली यूज काय असणार, हा हेल्पिंग वर्ब. काय चेक करायचं आपण वर्ब, त्याच्यामध्ये काय हेल्पिंग वर्ब त्यालाच काय म्हटलं जाते ऑक्झिलरी.
ऑक्झिलरीचे दोन टाईप, प्रायमरी आणि इथे काय असेल मॉड्यूल. प्रायमरी, याला प्रायमरी का म्हणतात, का म्हणतात, यांचं यूज काय, हेल्पिंग वर्क आणि मेन वर्क दोन्ही म्हणून करता येते. म्हणजे आपल्याला जर ऍम जर चेक जर केलं ना, ऍम हे हेल्पिंग वर्क पण असतो आणि ऍम हा काय असतो, मेन वर्क पण असतो. पण कला, पण इथं जर कॅन तुम्ही घेत असाल, कॅन कॅन आहे की नाही, तर ते फक्त कशासाठी यूज केले जाणार, मॉडोलॉजी कशासाठी यूज केला जाणार, त्याला मॉडोलॉजी म्हणतात. काय यूज असेल त्याचं, हेल्पिंग वर्क. पॉईंट क्लिअर का. हा चार्ट राहिला होता, हा काढून घ्या, आपण समोर जाऊया. चला, हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, ज्याच्यावर आपल्याला एरर बेस तिथं क्वेश्चन येऊ शकते आणि येतात होते. ठीक आहे. पॉईंट दिलेला सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. ठीक आहे, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. ऍग्रीमेंट म्हणजे काय होते, करार. सरळ सरळ ऍग्रीमेंट म्हणजे काय, करार. कोणाचा करार आहे इथं, दोघांचा. कोण आहे तिथं, सब्जेक्ट. दुसरा काय दिसतो, वर्ब. आता बघा, दोन कार्यकर्ते आहे, दोघांमध्ये करार होत आहे. करार होता काहीतरी अटी शर्ती असणारच आहे तिथं, आहे की नाही. आता बघा, याच्यामध्ये काय होतं की सेंटेन्स मध्ये स्टार्टिंगला कोण जाणार याच्यासाठी यांचा करार होतो. कोणाचं, सब्जेक्टचा. आणि कोणाचा होणार करार, वर्बचा. मग सब्जेक्ट मध्ये वर्बला तू जा स्टार्टिंगला, आणि सब्जेक्ट मध्ये वर्बला तुझा स्टार्टिंगला, वर्ब मध्ये सब्जेक्टला तुझा स्टार्टिंगला. कारण की त्यांना माहित आहे, जो स्टार्टिंगला जातो त्याला काही झालं, चांगले झालं त्यालाच फायदा होईल, वाईट झालं तर त्याच्यावरच पहिले येईल, आहे की नाही. मग स्टार्टिंगला जाणार कोण, आहे की नाही, याच्यासाठी यांचा काय होतो, करार होतो. पॉईंट क्लिअर का. मग करार झालं तर याच्यामध्ये शहीद होतो कोण, आपला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणतो ठीक आहे मी स्टार्टिंगला जाणार. म्हणजे आता मला सांगा, सेंटेन्सच्या स्टार्टिंगला कोण असणार आहे, सब्जेक्ट. ठीक आहे. पण सब्जेक्ट अट ठेवतो. काय अट ठेवतो, की मी स्टार्टिंगला जात आहे, पण सेंटेन्स मध्ये जे काही चालणार ते माझ्यानुसार चालणार. कोणानुसार चालणार, माझ्यानुसार म्हणजे सब्जेक्ट नुसार. पॉईंट केला का. हा कोण बोलत आहे, सब्जेक्ट. कोणाला, वर्बला. की समोर जे काही तुला चालायचं आहे ते कोणानुसार चालणार, माझ्यानुसार म्हणजे सब्जेक्ट नुसार. जसं तुम्ही आर्मी वगैरे बघता, जो स्टार्टिंगला असतो तो काहीतरी ऍक्शन देत असतो ना तिथं, आहे की नाही. बाकीचे त्याच्या नंतरचे ते समजा या, जा, थांबा, आहे की नाही, हे कोणानुसार चालत असतात, जो स्टार्टिंगला जो सुरुवातीला असतो तिथं, बरोबर आहे, कमांडर, त्याच्यानुसार हे सगळं चालत असतात. पण तसंच होतं इथं, सब्जेक्ट नुसार कोण असणार, इथं वर्ब असणार. सेंटेन्स मध्ये कोण कोणानुसार असणार आहे, सब्जेक्ट नुसारच काय असणार इथं, वर्ब. आता बघा, सब्जेक्ट माझ्यासाठी काय दिलेला आहे, शी. सब्जेक्ट काय दिलेला आहे, बी. आणि सब्जेक्ट काय दिलेलं आहे, ही आहे. आता मला सांगा, आणि इकडे काय दिलेलं आहे आपल्याकडं, प्ले, प्लेज, कम, कम, आस, आस. आता चेक करून घ्या. आता मला एवढं कळत इथं की सब्जेक्ट जो आहे आपल्याकडं, आहे की नाही, सब्जेक्ट जो आहे काय दिलेला, शी आहे. शी सिंगुलर आहे की प्लुरल आहे, पहिला दिवस, ही शी इट राजू, सिंगुलर. आय वी दे यू काय होतं, प्लुरल. बोलत चला, काय होतं, जो वरचा गट होता ही शी इट एनी नेम सिंगुलर वाला, किंवा राजू म्हटलं होतं आपण, तो माझ्यासाठी काय असणार, सिंगुलर. आणि आय वी दे यू हे माझ्यासाठी काय असणार, प्लुरल. त्याच्यामधला आय हा काय करत असतो, प्लुरलचं काम करतो. आता मला सांगा, शी हे सिंगुलर आहे. त्याच्यानंतर चेक करा, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, प्ले. आणि इथं काय दिलेलं बेटा, प्ले. याच्यापैकी सिंगुलर कुठला आहे आणि प्लुरल कुठला आहे, प्ले हे माझ्यासाठी काय असणार, सिंगुलर आहे, प्लुरल आहे, प्लुरल. प्ले काय असणार माझ्यासाठी, प्लुरल. आणि हा प्ले जो आहे हा माझ्यासाठी काय असणार, सिंगुलर. कारण की V5 म्हणजे सिंगुलर. यस त्याच्या डोक्यामध्ये ठेवू नका की बा यस आहे त्याला तो प्लुरल आहे, वर्ब आहे तो. वर्बला जेव्हा यस यस असतो तो काय असतो माझ्यासाठी, सिंगुलर असतो. आणि वर्बला जर यस यस जर नसेल तो माझ्यासाठी काय असणार, प्लुरल. मग हा प्लुरल झाला, हा काय झाला, सिंगुलर. आता ऍग्रीमेंट काय झालेली आहे, सब्जेक्ट नुसार कोण ठरणार तिथं, वर्ब. सब्जेक्ट कसा आहे बेटा, सिंगुलर. मग वर्ब पण काय येणार, सिंगुलर. की प्लुरल येणार, सिंगुलरच येणार. मग शी नुसार इथं प्लेज येणार की प्ले येणार, प्ले येणार का, नाही, इथं काय येणार, प्लेज येणार. कोणानुसार, वर्ब नुसार, सब्जेक्ट नुसार. कोणानुसार, सब्जेक्ट नुसार. पॉइंट क्लिअर का, इज दॅट क्लिअर. ओके, नेक्स्ट चेक करा, काय दिलेलं आहे, वे सिंगुलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल. प्लुरल जर असेल तर इथं कम की कम्स,
काय येणार इथं? कम येणार, कारण की कम हे माझ्यासाठी काय असणार? V1. कम्स येणार का? नाही. हा सिंगुलर आहे, हा काय असणार इथं? प्लुरल. पॉइंट क्लिअर? नेक्स्ट चेक करा, ही अँड शी, म्हणजे दोन्ही काय झाले? सिंगुलर झाले, बरोबर आहे? तो आणि ती, मग ती सिंगुलर जर झाले सर इथं काय घ्यावं लागणार? आर. करेक्ट आहे ना? हे रॉंग आहे की हे काय चाललं इथं? रॉंग. का बरं? हे आणि शी जर म्हणत असेल तर एक झाले का? ते दोघं झाले ना, तो आणि ती एक असणार का? दोघं आहे, पण हे सिंगुलरच ना, नाही. तर इथं काय असणार? हा प्लुरल. तो जर प्लुरल जर असेल तर इथं काय येणार? आस. हे करेक्ट असेल, इथं आस असणार का? नाही. इथे आहे का तुमच्या लक्षामध्ये? ही अँड शी, तो आणि ती, ठीक आहे, मी आणि तो. आता मला सांगा, एक झाले का? हे नाही, अनेक झाले, दोन झाले, म्हणून इथं काय असणार? तो प्लुरल असणार, सिंगुलर असणार का? नाही. चेक करून घ्या, फोटो काढून घ्या. डन. ओके. बघा, हे अँड आय काय दिलेलं आहे? हे अँड आय काय असणार? सिंगुलर असणार की प्लुरल असणार? सांगा ना. प्लुरल असणार ना, दोघं झाले नाही. सब्जेक्ट एक आहे की दोन आहे? इथं दोन आहे. दोन जर असेल तर सिंगुलर असतो का तो? हा प्लुरल झाला. हा जर प्लुरल जर असेल तर आता मला सांगा, डू नॉट पाहिजे होतं की डज नॉट पाहिजे होतं? इथं काय असणार? डू नॉट, कारण की डू हे माझ्यासाठी काय असणार? प्लुरल. आणि डज काय म्हटलं होतं? सिंगुलर. हे येणार का? नाही. मग इथं येणार डू नॉट आस्क. नेक्स्ट चेक करा, पीटर अँड जॉन. पीटर अँड जॉन काय असणार? परत परत काय झाला? तो प्लुरल. आता एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही फोटो तर काढत आहे, बरोबर आहे? फोटो काढत असताना तुमच्या वहीमध्ये तुम्ही जेव्हा लिहिसाल तर हे तुमचं इथं बोर्डवर जे दिसत आहे, म्हणजे ही ॲरो असं काहीतरी जात आहे, इथं पील येत आहे याच्या खाली, ठीक आहे, इथं याला मी क्रॉस करत आहे, हे सगळं असायला पाहिजे तिथं. नाही तर तुम्ही फक्त आन्सर लिहून घेसाल, जेव्हा रिवाइज करसाल काय सांगितलं होतं जी मास्टरनं, आहे की नाही? येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? हे सगळे ॲरो तुम्हाला तिथं, आहे की नाही, मदत करणार. कधी? जेव्हा रिवाइज करसाल तुम्ही, आहे की नाही? हर जगह पप्पा आ सकता है क्या बेटा, आहे की नाही? तुम्ही बघितलं नाही तुम्ही, आहे की नाही? बघितलं की नाही? चेक करा. काय दंगल, दबंग आहे दंगल ते, आहे की नाही? प्रॅक्टिस इथं आहे की नाही? पण हे ॲरो तुम्हाला तिथं सांगणार काय आहे म्हणून. चेक करून घ्या, इथं काय दिलेलं? पीटर अँड काय दिलेलं? जॉन. सिंगुलर की प्लुरल? प्लुरल जर असेल तर इथं गिव्ह की गिव्हज. पॉइंट क्लिअर का? नेक्स्ट चेक करा, नायदर राम नॉर श्याम. काय घेणार? राम दिसतो आणि श्याम पण दिसतो, दोघं झाले, काय येणार इथं? आर गोईंग. काय असणार इथं? आर गोईंग. पॉइंट क्लिअर का? नाही. इथं चेक करून घ्या, इथून काहीतरी लाईन चेंज होते. आपण पॉइंट कळाला का? आता समजून घ्या, याच्यावर प्रश्न आहे आपल्याला. नायदर नॉर वर, इधर ऑर वर. याला निदर नॉर पण वाचल्या जाते, इधर ऑर पण वाचल्या जाते. कोणी नायदर नॉर किंवा आयदर ऑर पण यांचं प्रोनाऊन्सिएशन करतात, ते आपल्या आपल्यानुसार करून घ्यायचं. आता मला काय म्हणायचं आहे? नायदर नॉर, ठीक आहे. याचा अर्थ काय होतो? ना आपला राम, ना का रे श्याम. याचा अर्थ असं म्हणत आहे याला की राम किंवा श्याम, राम किंवा श्याम, किंवा आपण म्हणू शकतो आकाश किंवा काय मयूर. म्हणजे मला सांगा, इथं काय दिलेलं आहे? नॉर. आणि इथं काय दिलेलं आहे? ऑर. जेव्हा ऑर आणि नॉर असेल, ऑर आणि नॉर असेल, तर याचा अर्थ काय होतो? तिथे आपण म्हणू शकतो दोघांपैकी एक. कोण काला का? म्हणजेच काय झालं त्याच्यामध्ये, काय म्हणता येईल त्याला? म्हणजे दोघं पण तिथे ऍड केले जाणार नाही. आपण ते चॉईस आहे ना, समजा हे किंवा ते. मग एक तर राम किंवा काय असणार? श्याम किंवा मयूर किंवा काय असणार तिथं? आकाश. म्हणजे मी जर म्हणत आहे कॉपी ऑर टी, म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही कॉपी घेणार की टी घेणार? तुम्ही काय घेणार? हा, तुम्ही पाहिजे आहे सर कॉपी बोलवा, आहे की नाही? काय म्हणणार? कॉपी. मग टी ला पण बोलवायचं का? नाही ना. मग दोन्ही येणार का तिथं? नाही, एकच तुम्ही चूज केलं ना. येत आहे का तुमच्या लक्षामध्ये? म्हणजे ऑर मध्ये आहे हे. ऑर मध्ये जर असेल तर आता आपला जो वर्ब आहे तो एकानुसार ठरणार, दोघांनुसार ठरणार का? नाही. पण तो कोणानुसार ठरणार सर? तर तो ठरणार जो सेकंड सब्जेक्ट आहे की नाही त्याच्यानुसार ठरणार. सेकंड सब्जेक्ट नुसार ठरणार. सेकंड सब्जेक्ट कोण आहे बेटा सांगा? हे या सेंटेन्स मध्ये राम माझ्यासाठी काय झाला? फर्स्ट सब्जेक्ट, बरोबर आहे. आणि श्याम काय झाला माझ्यासाठी? सेकंड सब्जेक्ट.
काय झाला तो सेकंड. हे ऑर आणि नॉर मध्ये आहे म्हणून मी कशानुसार घेणार सेकंड सब्जेक्ट नुसार. सेकंड सब्जेक्ट माझ्याकडे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे सांगा ना. सेकंड सब्जेक्ट काय माझ्यासाठी सिंग्युलर कारण की श्याम हे एकच आहे. आता मला सांगा मी श्याम नुसार जर घेत असेल तर इज गोइंग पाहिजे होतं की आर गोइंग पाहिजे होतं. इज गोइंग लागणार ते आर गोइंग चालेल का नाही. आर काय सांगतो प्लुरल इज काय सांगतो सिंग्युलर. हे माझ्यासाठी काय असणार तिथं करेक्ट असणार. पॉईंट कळतो की नाही कळत परत सांगतो की ऑर आणि नॉर दोन सब्जेक्ट जोडले बरोबर आहे. दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर याच्यामध्ये काय होतं की ऑप्शन देतात एक तर राम किंवा श्यामनुसार घ्या मयूर किंवा आकाशनुसार घ्या अजून कोणानुसार घ्या. कोण काला का मग आपल्याला कोणानुसार घ्यायचा आहे जो सेकंड सब्जेक्ट आहे. सेकंड सब्जेक्ट कुठला आहे श्याम आहे की राम आहे. श्याम आहे. श्याम सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. आता याचा जेव्हा तो सेकंड सब्जेक्ट नुसार घ्या असं म्हणतो तर याचं कन्सिडरच करायचं नाही रामला. पण काला का मग राहिलं का आपल्याकडे श्याम. श्याम सिंग्युलर आहे की प्लुरल आहे सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर असेल इज गोइंग की आर गोइंग इज गोइंग. नेक्स्ट चेक करा बरं आयदर आकाश और मयूर. एक तर आकाश किंवा काय रे मयूर. मग किंवा म्हणत आहे ना एक तर आकाश तिथे येईल किंवा तिथं मयूर येईल. काय दिलेलं आहे समज हा एक आकाश बोलत होता किंवा मयूर बोलत होता आहे की नाही. मग इथं चेक करून घेऊ आपण काय दिलेलं इथं मयूर सेकंड. मग मयूरनुसार घेणार की आकाशनुसार घेणार मयूरनुसार कारण की तो सेकंड आहे. परत मला सांगा सेकंड काय दिसतो सिंग्युलर आहे म्हणून इथं वॉच टेलिंग येणार की वेळ टेलिंग येणार वॉच टेलिंग. मग इथं मी परत तुम्हाला इथं लिहून देतो काय लिहून देतो सेकंड सब्जेक्ट नुसार. हे असं तुमच्या वहीमध्ये असायला पाहिजे सेकंड सब्जेक्ट नुसार. पण का सेकंड सब्जेक्ट नुसार घेत आहे म्हणजे इथं वॉच टेलिंग येणार वेळ टेलिंग येणार का नाही हे एरर असेल. ठीक आहे काढून घ्यायचं. डन का ओके चल. हे काय सर हे तर मोबाईल मधले आहे की नाही ते इथं आले. आता चेक करून घ्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे. याच्यामध्ये परत एक सेंटेन्स दिसतो आपल्याला काय दिलेलं आहे इथं आयदर राकेश ऑर हिज सिस्टर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे नायदर बॉईज नॉर गर्ल्स. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे नॉट ओनली महेश बट ऑल्सो राकेश. आता बघा जेव्हा समजा ऑर असेल नॉर असेल की आपण काय म्हणू शकतो आयदर ऑर आहे की नाही. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर आपण नायदर आहे की नाही नॉट. नेक्स्ट जर चेक जर केलं तर नॉट ओनली. ठीक आहे काय दिसतो इथं बट ऑल्सो. यांनी जर दोन सब्जेक्ट जोडले असेल हा माझ्यासाठी काय झाला फर्स्ट वाला आणि हा काय झाला बेटा माझ्यासाठी सेकंड वाला आहे की नाही. आता मला सांगा पहिला जो सब्जेक्ट आहे ना आपला सॅड दिसत आहे का बरं. इथे जर चेक जर केलं पहिला जो सब्जेक्ट आहे ना तो काय दिसत आहे सॅड दिसत आहे आणि सेकंड सब्जेक्ट काय दिसतो हॅपी दिसतो. म्हणजे घरामध्ये जे काही चाललं आहे ते कोणानुसार चाललं आहे की नाही सेकंड नुसार चाललं आहे बरोबर आहे की नाही. मग पहिल्याला काही एवढं महत्व दिलेलं आहे का नाही मग तो सॅडच होणार ना. पॉईंट क्लिअर. मग इथं जर चेक जर केलं तर सेकंड सब्जेक्ट नुसार आपला काय ठरत आहे इथं वर्ब ठरत आहे. पॉईंट क्लिअर का वर्ब कोणानुसार आहे सेकंड सब्जेक्ट म्हणून तो बिचारा हॅपी आहे. आता चेक करून घ्या इथं सेंटेन्स थोडं वाढवलेलं आहे असे ते वाढत जाणार. चेक करून घ्या आयदर राकेश और काय दिलेलं आहे हिज सिस्टर. आता मला सांगा कशानुसार घेणार तुम्ही राकेश नुसार घेणार की हिज सिस्टर्स नुसार घेणार रे सिस्टर. आता सिंग्युलर आहे की प्लुरल आहे तो काय झाला प्लुरल कारण की फक्त सिस्टर म्हटलेलं आहे का नाही काय म्हटलेलं आहे इथं सिस्टर. तर याचं मिनिंग असं झालं बेटा की हा प्लुरल झाला हा काय झाला प्लुरल. पण तो जर प्लुरल जर असेल तर येणारा वर्ब हा जो आहे सिंग्युलर असणार की प्लुरल असणार प्लुरल असणार. मग इथं हॅज करेक्ट आहे का हॅज काय सिंग्युलर हॅव काय प्लुरल आणि हॅड काय कॉमन. हॅड काय असणार इथं कॉमन. इथं लक्षात ठेवा हॅज येणार नाही याच्यानुसार काय येणार हॅव. सेंटेन्स आता करेक्ट वाचा तुम्ही इम्प्रुव्हमेंट काय झालेलं आहे सेंटेन्स मध्ये पूर्ण सेंटेन्स वाचा आयदर राकेश और हिज सिस्टर आहे की नाही हॅव कम्प्लिटेड दी वर्क. पॉइंट क्लिअर का. नेक्स्ट सेंटेन्स चेक करा नायदर बॉईज नॉर गर्ल्स पार्टिसिपेट आहे की नाही किंवा पार्टिसिपेट्स इन दिस कॉम्पिटिशन बरोबर आहे का सांगा
कशानुसार घेणार? हा, गर्ल्स नुसार घेणार, कारण की तोच माझ्यासाठी काय असणार? सेकंड. मग V1 घेणार की V5 घेणार? V1, कारण V5 काय असतो? काय असतो? सिंग्युलर असतो. आणि V1 काय असतो? प्लुरल असतो. हे माझ्यासाठी करेक्ट असेल, हे इनकरेक्ट असेल. चेक करा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? नॉट ओनली महेश बट ऑल्सो काय? राकेश. कशानुसार घेणार? राकेश नुसार. राकेश नुसार जर घ्यायचं असेल तर राकेश सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर. मग याच्यानुसार वेंट आलेला आहे. करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे? इनकरेक्ट आहे. करेक्ट आहे की? बोल बोल. V5. हा, बरोबर आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे. करेक्ट आहे. करेक्टच आहे ना तो. का करेक्ट आहे सांगतो आता. राकेश कसा आहे? सिंग्युलर. आणि वेंट काय? V2. V2 काय असतो? कॉमन. कॉमन असतो. याचा अर्थ काय झालं? तो सिंग्युलर पण असतो, प्लुरल पण असतो. आता मला सांगा, हा सिंग्युलर जर असेल तर हा क्रिकेट सारखा आहे ना, तो लगेच काय म्हणणार? मी सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे. पण कळलं का? इकडे जर प्लुरल असेल तर आपण काय म्हणणार? मी प्लुरलच आहे. काही लोड नको घेऊ. म्हणजे याचा अर्थ काय की V2 हा चेंज होणार का? नाही, कारण तो कॉमन असतो, तो सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो. तुम्हाला कळालं की नाही कळालंय? कोणाला नाही कळाला हा सेंटेन्स लास्टवाला? येते का तुमच्या लक्षामध्ये की हा सिंग्युलर असो की प्लुरल असो, येणारा जो हा वर्ब आहे तो V2 जर असेल, कॉमन जर असेल, तर तो माझ्यासाठी काय असणार? तिथं चेंज होणार नाही. किंवा वर्ब सब्जेक्ट साठी पण चेंज होणार का? नाही. लिहून घ्या. डन का? झालं. ओके. आता काय करूया आपण? नाही कर. ठीक आहे, इथे चेक करून घेऊ आपण इडियम्स अँड फ्रेजेस. ठीक आहे, हा एक तुम्हाला पॉइंट आहे जो व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जर चेक जर केलं याला, ठीक आहे, तर आता समजून घेऊ आपण एकदम बेसिक वेनी काय म्हणायचं याच्यामध्ये. चेक करून घ्या. हा जो पार्ट आहे इडियम्स अँड फ्रेजेस, याचं मिनिंग विचारला जाते किंवा इडियम्स अँड फ्रेजेस ऑलरेडी तिथे दिलेले असतात. ठीक आहे, त्या इडियमच्या आहे की नाही सिमिलर इडियम विचारले जाऊ शकते किंवा तुम्हाला तिथं अपोजिट इडियम पण विचारले जाऊ शकते. ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो अर्धी इडियम दिलेली असणार आहे की नाही. जसं मी म्हणत आहे ऍट वन्स विथ दिलेलं आहे तुम्हाला, आणि समोर तुम्हाला अर्धी इडियम दिलेले नसेल, एंड आहे ते तिथं स्टार्ट असू शकते. पण कळत आहे मला काय म्हणायचं आहे? इडियम विचारण्याची त्याची पद्धत आहे. काय म्हणू शकतो, इडियम दिलेले असेल मिनिंग विचारणार, मिनिंग दिलेले असेल इडियम विचारणार. ठीक आहे, किंवा तुम्हाला मॅच द फॉलोइंग मध्ये पण विचारले जाऊ शकते, किंवा आपण म्हणू शकतो की अर्धी इडियम दिलेली असणार आणि तुम्हाला तिथं फिल इन द ब्लँक असतो की नाही, आहे की नाही, तिथं फिल करायला लावणार अर्धी इडियम. तर कट टू कट इडियम माहित पाहिजे. म्हणजे इथं जर मी म्हणत ऍट वन्स विट्स एंड जर म्हणत असेल तर तिथं एंडच असेल, तिथं स्टार्ट नसेल. पण कळलं का? हे तुम्हाला शब्द न शब्द तिथं काय करावं लागतो, पाठ करावा लागतो, समजून घ्यावं लागतं. मग सर हे असं होणार का, आहे की नाही, हा प्रश्न आहे. पण तुम्ही जर याला व्यवस्थित किंवा आपण जर चेक जर केलं, रिवाइज चांगल्या पद्धतीने केलं तर ते लक्षामध्ये राहते. पॉईंट क्लिअर का? ठीक, लक्षामध्ये राहते. आता चेक करायचं, स्टार्ट करायचं याला. ठीक, थोडं थोडं जे आहे समजा इडियम आपण तिथं चेक करण्याचा प्रयत्न करतो, चित्राच्या द्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ते अजून तुम्हाला जास्त लक्षामध्ये राहील. ठीक आहे, आता चेक करून घ्यायचं ऍट वन्स विथ एंड, आहे की नाही. पहिली इडियम आहे, इथं काही तुम्हाला मिनिंग पण दिलेलं आहे आणि तिकडे काहीतरी चित्र पण दिसतो, बरोबर आहे. समजून घ्या ऍट वन्स
विड्स एंड. आता इथं जर चेक जर केलं, इथं वन्स दिलेले आहेत बघा. वन्सचा अर्थ काय होतो की इथं वन्सच्या ऐवजी कोणीही येऊ शकते, एखादं नाव येऊ शकतो. म्हणजे जेव्हा सेंटेन्स मध्ये इडियम ही यूज केलेली असेल, ठीक आहे, मला काय म्हणायचं आहे, एखाद्या सेंटेन्स मध्ये ही इडियम काय केलेली असेल, यूज केलेली असेल, मग ते असं पण घेऊ शकते ऍट हिज विड्स एंड. म्हणजे काय झालं, काय झालं, या वंशच्या ऐवजी त्यानं काय केलेलं आहे, परत मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, आपण काय केलेलं आता, आपण काय केलेलं फक्त या वंशच्या ऐवजी, वंश म्हणजे काय, कोणीतरी, कोण करत आहे का, म्हणजे इथं जो समजा सब्जेक्ट मध्ये जो काही सब्जेक्ट घेतलेला, सॉरी सेंटेन्स मध्ये जो काही सब्जेक्ट घेतलेला आहे, एखादा नाउन यूज केलेला आहे, त्याचं आपण म्हणू शकतो तिथं ऍडजेक्टिव्ह प्रोनाउन किंवा तिथं काही वापरला जाऊ शकतो किंवा डायरेक्ट नेम पण येऊ शकते तिथं. बरोबर आहे की, त्याचं बुद्धीचं काय झालेलं आहे, नाश झालेला आहे. बरोबर आहे की, असं तिथे यूज केलं जाऊ शकते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की वन्स तुम्हाला खूप साऱ्या इडियम्स मध्ये दिसणार. याच्या समोर बघा, ऍट वन्स फिंगर टिप आहे की नाही. आता इथं तुम्हाला परत काय दिसतो, वन्स. मग तुम्ही विचार करत राहणार की वन्स वन्स हे काय येत आहे. वन्स म्हणजे काय, कोणीतरी, कोणाच्या तरी समजा फिंगर टिप्सवर कोणाच्या तरी समजा बुद्धी घसरलेली आहे, म्हणजे असं तुम्हाला तिथे दिसणार. म्हणजे कोणाची तर सेंटेन्स मध्ये ज्याचं नाव वापरलेलं आहे, ज्याचं आपण म्हणू शकतो प्रोनाउन वापरलेलं आहे, तिथं इथं इथं हे येणार, ही येणार. इथे एखादा नाउन पण येऊ शकतो. बरोबर आहे की, येत्या की तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे वन्स हा चेंज होऊ शकणार, म्हणजे होणारच तो 100%, जेव्हा सेंटेन्स मध्ये त्याचा यूज केलेला असेल. पॉईंट क्लिअर का. आता समजून घेऊ आपण काय म्हणतो हा, काय नाही. चेक करून घेऊया समोर. बघा, एकदम असं टेन्शन आल्यासारखं करू नका, आहे की नाही. चांगल्या पद्धतीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. चेक करा इथे, ऍट वन्स विट्स एंड. आता बघा, विट्स म्हणजे काय होतो की बुद्ध्यांक म्हटला जाते किंवा बुद्धी म्हटल्या जाते, आहे की नाही. ते विट्स जर एंड जर झालं असेल, आहे की नाही, त्याची बुद्धी थांबली, आहे की नाही, याचा अर्थ काय झालेला आहे की नाही. काय झाला, तो तो कन्फ्युज होऊन जाणार, आहे की नाही. कुठं जाऊ, आता बुद्धी थांबल्या, तुम्ही इथं आले चौकामध्ये, आहे की नाही. तुम्ही रोज इथून येणं जाणं करता, पण तुमचं बुद्धीचं एंड झालं कुठं, पंचवटीवर आल्या. मग तुम्हाला कळणार नाही की कुठं जायचं बा, एसबीटी तिकडं आहे की इकडं आहे. तुम्ही चाललं जाणार तिकडं, आहे की नाही, पंजाबराव देशमुख, आहे की दवाखान्याकडं, कारण की बुद्धीचं एंड झालेलं ना. पण कळलं का. मग जेव्हा समजा यालाच काय म्हटलं जाते, परफ्लेक्ट म्हटलं जाते किंवा कन्फ्युज होणे, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, गोंधळलेला. आता बघा, हे गोंधळलेला शब्द लक्षात नाही ठेवलं तरी चालते. तुम्ही जे समजा इंग्लिश वाले जे वर्ड आहे ते लक्षात ठेवा, कारण की आपली जे एक्झाम आहे ते इंग्लिश मध्येच आहे. पण कळलं. आता हे कन्फ्युज होणे कोणाला कळणार नाही, पण कळणार सगळ्याला. त्याच्यासाठी हे गोंधळलेला काय झालेला ते सांगण्याची गरज नाहीये. तर तुम्हाला दिसते बहुला प्रश्न पडला कोणत्या मार्गे जाऊ बा, इथं इथं जर चेक जर केलं तर याच्यावर काही लिहिलेलं नाही. बरोबर, एसबीटी कुणीकडे आहे म्हणून. बरोबर आहे. मग इथं तुम्हाला एक गोष्ट दिसते की हा कन्फ्युज झालेला आहे, परफ्लेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर चेक करा बरं, ऍट वन फिंगर टिप. आता बघा, ही इडियम चांगले चांगले लोक खूपदा भाषणामध्ये वापरतात, आहे की नाही. म्हणजे जेव्हा भाषण चालू असतो, कोणाचं संभाषण चालू असतो, ते यूज करून देतात इडियमची, तर मॅक्झिमम ते यूज करतात. आपल्याला वाटते हे इंग्लिश मध्ये बोलत आहे काहीतरी, बरोबर आहे. पण जर इडियम माहित असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. समजून घ्या, ऍट वन्स फिंगर टिप्स म्हणजे काय, याचं मिनिंग होतो कम्प्लीट नॉलेज. याचं मिनिंग काय होतो, कम्प्लीट नॉलेज. बघा, एखाद्याला त्याच्या क्षेत्रामधला जर नॉलेज असेल, तो म्हणतो ना मी हे जे काम आहे चुटकीमध्ये करतो, म्हणजे मी हे बोटावर नाचवतो हे काम. पण कळलं की नाही कळलं, मी जे आहे ना, आहे की नाही, जसं बोटावर हे उचललं होतं काय, गोवर्धन पर्वत. बरोबर आहे की, कोण आहे तो, आहे की नाही. मग त्याचं बोटावरचं काम आहे ना ते, एवढं नॉलेज आहे त्याला, कसं काय उचलायचं, आहे की नाही. तुम्ही ट्राय करा एखाद्या वेळेस, चेक करा इथं, ऍट वन्स फिंगर टिप्स म्हणजे काय की त्याच्या बोटावरचं काम आहे ते. याचा अर्थ काय झालं की त्याला त्या क्षेत्रामधला कम्प्लीट नॉलेज आहे. पण कळलं का, इथं दिसतोय तुम्हाला कम्प्लीट नॉलेज असणारा. म्हणजे ताई म्हणत आहे की हे तर काय सिंपल आहे की नाही. म्हणजे हे काय माझ्या बोटावरचं काम आहे. पण कळलं का, मग लक्षात ठेवा इथं, हे तर असं कोणालाही फसवून टाकतो मी, आहे की नाही. लक्षात आलं तुमच्या, म्हणजे काय असेल माझ्यासाठी कम्प्लीट नॉलेज. फोटो काढायला आपण समजतोय. फोटो काढण्यापेक्षा मी तुम्हाला काय करतो, याची पीडीएफ पाठवतो ग्रुपला, पीडीएफ पाठव, काढू नका. आहे का तुमच्याकडे, नाहीये. चेक करून घ्या समोरची इडियम काय दिलेली,
ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट म्हणजेच काय की विदाउट डिले किंवा इमिजिएटली. इमिजिएटली आता काय झालं लगेच ऐकन वेळ न करता. विदाउट डिले म्हणजे काय, डिले म्हणजे लेट, आणि विदाउट डिले म्हणजे काय झालं वेळ न करता. ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट म्हणजे लक्षात ठेवा की इथं जर चेक जर केलं तर कासव हे लहानपणी आपण ऐकलं असेल, कासव आणि काय तसा यांची शर्यत लागते आहे की नाही. मग हा विदाउट डिले न करता आपल्या कामाला काय करतो स्टार्ट करतो. आणि हा भाऊ म्हणतो ऐकेन जरासं गाजर खाऊन घेऊ, ऐकेन जरासं पान खाऊन घेऊ, आहे की नाही. तो तिथे थांबतो. म्हणजेच काय झालेलं आहे ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला कासवाला की तो इमिजिएटली कुठली ऍक्शन करतो. आपले मित्र असतात ना, काय मित्र असतात की एखादा फोन येतो घरून की बा अभ्यास करा, आहे की नाही. नाही तर हे दिवाळी आलेलीच आहे, काही नाही कळलं तुम्हाला, आहे की नाही. तुम्ही फक्त चिवडा खाण्यापुरतेच मर्यादित आहे. काय म्हटलं मी की घरच्यांचा फोन येतो ना की बा अभ्यास करा, नाही तर ही दिवाळी आलेलीच आहे. मग आता कळलं तुला, आहे की नाही? मग एखादा मित्र आहे समजा तो इमिजिएटली आपली ऍक्शनला स्टार्ट करतो, आहे की नाही. बस आता अभ्यास करायचा म्हणजे करायचा आहे, आणि यावेळेस जे समजा एसएससी पोस्ट जे काय समजा ते काढायची आहे. एखादा म्हणतो ठीक आहे 1 तारीख येऊ दे, आहे की नाही, नंतरची बॅच मध्ये बसून जाऊ आपण, चेक करून घ्या. आपण विदाउट डिले किंवा आपण म्हणू शकतो इमिजिएटली, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार ऍट द स्पर ऑफ द मुवमेंट. म्हणजे असा मुवमेंट की वेळ न वाया करतात ती ऍक्शन काय करणे तिथं स्टार्ट करणे. नेक्स्ट काय दिसते ऑल इन ऑल. ऑल इन ऑल म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे एखादा व्यक्ती एखादा समजा काय म्हणू शकतो आपण काही असेल त्याच्या जीवनामध्ये तो खूप काय असेल महत्वाचं असेल त्याच्यासाठी काय म्हटलं जाते ऑल इन ऑल. आपण म्हणतो माझ्यासाठी सर्व काही तेज आहे बरोबर आहे की माझ्यासाठी सर्व काही तेज आहे की नाही. हे चेक करायचं की पॅरेंट्ससाठी आहे की त्यांचे जे समजा लेकर आहे ते काय असतात रे ऑल इन ऑल असतात. म्हणजे काय असतात ते मोस्ट इम्पॉर्टंट असतात, काही करू शकतात पॅरेंट. येत आहे तुमच्या लक्षामध्ये ते काय असेल माझ्यासाठी ऑल इन ऑल. पॉईंट कळला का तुम्हाला, जातो मी समोर चेक करून घ्यायचं काय दिलेलं आहे. क्वार्टर आहे काय रे ऍट क्लोज क्वार्टर म्हणजेच काय क्लोज एक्झामिनेशन किंवा सेल्फ. म्हणजे बघा एखादा मित्र असतो आहे की आपल्याला तो दुरून चांगला दिसतो, पण आपण जेव्हा जवळ जाऊन त्याचं एक्झामिनेशन करतो तो आपल्याला सेल्फिश वाटतो बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं ऍट क्लोज म्हणजे क्लोज म्हणजे काय जवळ जाऊन. जवळ जाऊन जेव्हा समजा आपण काय करतो क्वार्टर्स करत असतो, क्लोज एक्झामिनेशन करत असतो, तेव्हा लक्षात येते की तो काय तिथं सेल्फिश आहे. म्हणजे ऍट क्लोज क्वार्टर्स म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्ही सेल्फिश लक्षात ठेवलं तरी चालते. त्या क्लोज एक्झामिनेशन जवळ जाऊन काय करणे परीक्षण करणे ते नंतरच करते. त्याच्यानंतर चेक करा ऍपल पाय काय दिलेलं आहे ऑर्डर. ऍपल पाय काय दिलेलं आहे ऑर्डर. आता बघा ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय हे काय बेडरूम आहे का बेडरूम मध्ये आहे. इथे चेक करून घ्या इन परफेक्ट ऑर्डर. इन काय दिलेलं आहे परफेक्ट ऑर्डर. आता समजून घ्या ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय एकदम व्यवस्थित कंडिशन मध्ये किंवा व्यवस्थित ठेवलेलं त्याला काय म्हटलं जाते ऍपल पाय ऑर्डर. आता मुलींची जर रूम जर बघितली तर ती अशी दिसणार तुम्हाला आहे की एकदम व्यवस्थित ठेवलेली. म्हणजे तिथं ते दिसतात आहे की उशी वगैरे आहे की नाही मोबाईल वगैरे त्याच्यानंतर काही दिलेलं आहे की आहे की टेबल वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे गुड कंडिशन मध्ये त्यालाच आपण काय म्हणणार ऍपल पाय ऑर्डर. पण मुलांची तसं नसते आहे की नाही. ते असं विचार पण करू शकत नाही आपण तिथंच गादी तिथंच टाल कुठं तरी पडलेलं आहे तंबाखूची पुडी त्याच्या खाली आहे की नाही. इथं काहीतरी असणार आहे की नाही पुस्तक तिथं उशीच्या खाली असणार ते काही विचारही करू शकत नाही तुम्ही. मग इथं जर चेक केलं ते ऍपल पाय ऑर्डर असणार का नाही. ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय की इन परफेक्ट ऑर्डर म्हणजे चांगल्या कंडिशन मध्ये. जसं मी म्हणायचं आहे की बा एक मला एखादी गाडी घ्यायची आहे कशी कंडिशन मध्ये आहे ते तर आपण म्हणू शकतो ऍपल पाय ऑर्डर मध्ये आहे ते म्हणजे काय गुड कंडिशन मध्ये आहे परफेक्ट आहे ते. येते तुमच्या लक्षामध्ये एवढी काही खराब नाहीये म्हणजे काय म्हणू शकतो परिपूर्ण क्रमाने किंवा व्यवस्थित ते आहे. येते तुमच्या लक्षामध्ये म्हणजे ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय इन परफेक्ट ऑर्डर आणि ऍट क्लोज क्वार्टर्स म्हणजे काय क्लोज एक्झामिनेशन किंवा काय असणार तिथं सेल्फिश. जाऊ का समोर परत आपण रिव्ह्यू करणार आहे याच्यावर फक्त इथं समजून घ्या त्याला. चेक करा काय झालं अबोव बोर्ड. आता हे काय झालं म्हणा अबोव बोर्ड अबोव बोर्ड. आता मला काय म्हणायचं आहे इकडे शिवाजी महाराजांची आपल्याला फेम दिसते बरोबर आहे. एक तर बी आर आंबेडकर आहे. बरं मला सांगा यांना आपण काय केलेलं आहे हा जो बोर्ड आहे ना या बोर्डच्या वर आहे समजा बोर्डच्या वर आहे. बरं यांना बोर्डच्या वर का ठेवलेलं आहे या लोकांना. हे दिखायला चांगले होते यांना दाढी वगैरे आहे काय आहे की चांगले होते शाळेत तिकडे असं चिकणी चिकणी होते आहे की नाही म्हणून म्हणून आपण त्यांना वरती ठेवतो का बरं नाही आहे की नाही. यांचं आपण म्हणू शकतो हे जे लोक होते यांनी देशासाठी काहीतरी केलेले आहे किंवा समाजासाठी काहीतरी केलेले आहे
किंवा आपण म्हणू शकतो हे ऑनेस्ट होते, प्रामाणिक होते आपल्या समजा विचारांचे, बरोबर. त्यांचे विचार चांगले होते म्हणून त्यांना आपण कुठे ठेवतो, अबोव बोर्ड ठेवतो. म्हणजे बोर्डच्या काय ठेवतो रे, वर ठेवतो, बरोबर. आपल्या शाळेमध्ये आठवतो दिवस की 5वी ते 10वी पर्यंत आपला एक काळा कलरचा बोर्ड असायचा, म्हणजे आहे की भिंतीवरच, त्याच्यावरती असं गांधीजीचे फोटो, बरोबर आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो, म्हणजे कुठं असायचे, बोर्डच्या वरती. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा बोर्डच्या वर असणार आहे की नाही, तर हे जे लोक आहे ऑनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड, म्हणजे तोंडावर बोलणारे, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्यालाच आपण काय ठेवतो, अबोव बोर्ड ठेवतो. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला, अबोव बोर्ड म्हणजे काय, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, आणि तिथं काय असणार ते स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन. येईल का लक्षामध्ये. नेक्स्ट काय इडियम दिलेले, अबोव ऑल. याचं मिनिंग काय झालं, अबोव ऑल याचा अर्थ काय, बिफोर एव्हरीथिंग एल्स. याचं मिनिंग असं होतं की सगळ्यांच्या पहिले. दोन कार्यकर्ते ऑलरेडी बसलेले आहे, दोन तिकडून येताना दिसत आहे, तुम्हाला दिसत आहे का रे. त्यांना वाटतं की आज आपलं सर्वात पहिले आपला नंबर आहे तिथं बसण्याचा, आहे की नाही. पण तिथं ऑलरेडी दोघं बसलेले आहे. याचं मिनिंग काय झालेलं आहे, याचं मिनिंग काय झालेलं आहे, बिफोर एव्हरीथिंग एल्स म्हणजे काय, सर्वांच्या अगोदर. म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल तर सर्वांच्या अगोदर तिथे जर झालेली असेल, इतर सर्व गोष्टी पूर्वी, म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, काय म्हटलं जाते, अबोव ऑल. ऑल म्हणजे सर्वांच्या अगोदर, असं लक्षात ठेवायचं तिथं. अबोव ऑल म्हणजे बिफोर एव्हरीथिंग एल्स. अबोव बोर्ड म्हणजे काय असणार तिथं, ऑनेस्ट, आणि काय असणार तिथं, स्ट्रेट फॉरवर्ड. आपण लक्षात ठेवू शकतो. चला नेक्स्ट इडियम चेक करूया. सांगा इथं काय दिलेलं आहे, ॲज फिट ॲज अ फिडल. म्हणजे काय म्हणू शकतो, हा इथं लक्षात ठेवायचं की फिट हा वर्ड दिसतो तुम्हाला, याच्यावरून लक्षात ठेवलं तरी तुम्ही चालते, ॲज फिट ॲज अ फिडल. मग तुम्ही दवाखान्यामध्ये जेव्हा जाता, आहे की नाही, त्याचं जे समजा डायरी आहे की नाही, डायरी काय म्हणतात ते, फाईलवर दिलेलं असते ना, ते एखादा हार्ट दिलेला असतो, तो एकदम शक्तिशाली, म्हणजे तुम्ही इथं आल्याच्या नंतर स्ट्रॉंगच होणार, असं डॉक्टरचं म्हणणं असते, आहे की नाही. तर इथं लक्षात ठेवायचं, ॲज फिट ॲज अ फिडल म्हणजे काय, स्ट्रॉंग अँड हेल्दी, असं तुम्हाला इथं चित्र दिसत आहे. हा तसं काही नसतो भाऊ, आहे की नाही, पण तरी लक्षात ठेवायचं. ॲट अ रॅन्डम म्हणजे काय, रॅन्डम म्हणजे रॅन्डम म्हणतो ना आपण, रॅन्डम म्हणजे कोणतीही, बरं कोणतीही गोष्ट सरळ सरळ लक्षात ठेवायचं. ॲट अ रॅन्डम म्हणजे काय, की एमलेसली, म्हणजे काय झालं, टार्गेट नसलेला. भरतीच होत्या, हवेत गोळी मारणे हे माहिती आहे तुम्हाला, याचं मिनिंग काय होतं, टार्गेट न केलेला. आपण म्हणतो ना की काही तू हवेत गोळी मारतं, काही म्हणजे त्याला काही, हा काही काही मिनिंग नाही ना, काही पण बोलतो, बरोबर आहे की. आता बघा, जसं जसं आपल्या घरच्यांना मोबाईल जर घ्यायचा असेल, ते म्हणतात बाळा एक मोबाईल घेऊन ये. त्यांना असं काही ते टार्गेट असतात का की बा आयफोनच घेऊन ये माझ्यासाठी, आहे की नाही, असं काही टार्गेट आहे का त्यांचं, नाही, एक मोबाईल घेऊन ये. पण आपलं असते ना, आहे की नाही, आयफोनच पाहिजे आपल्याला. येतं तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे घरच्यांची जी ऍक्शन आहे ती ऍट रॅन्डम आहे, कोणतं तरी. मी जर म्हटलं एक चेअर घेऊन ये, बरोबर आहे, पण तुम्ही कोणती घेऊन ये सर, जे तुम्हाला दिसेल खाली, बरोबर आहे. पण मी म्हटलं ती चक्कीवाली चेअर जे आहे समजा तेच घेऊन या, याचा अर्थ काय झालेला, आपण टार्गेट केलं तिथं. पण कळलं का. मग इथं लक्षात ठेवायचं की ऍट रॅन्डम म्हणजेच काय असणार तिथं, एमलेसली, असं टार्गेट कुठंच नाही. म्हणजे तुम्ही सरळ सरळ हवेत गोळी मारणे असं जरी लक्षात ठेवलं तरी ते सफिशियंट आहे. ध्येय रहितपणे हवेत गोळी मारणे असं काहीतरी मराठीमध्ये लॅब लॅब लॅब. चलो, झालं का तुमचा वेळ, झालं, ठीक आहे. एकदा आपण रिपीट करून घेऊया ना, नंतर समजूया आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. चेक करून घ्या. ऍट वन्स विथ एंड म्हणजे काय म्हणू शकतो आपण, परप्लेक्स, कन्फ्यूज. नंतरची इडियम ऍट वन्स फिंगर टिप्स लक्षात ठेवायचे, बरोबर आहे, म्हणजे काय, कम्प्लीट नॉलेज. नेक्स्ट ऍट स्पर ऑफ द मुवमेंट म्हणजे काय, विदाउट डिले किंवा इमिजिएटली. नंतर ऑल इन ऑल म्हणजे काय, मोस्ट इम्पॉर्टंट. नेक्स्ट चेक करा, हे झालं का. ऍट क्लोज क्वार्टर म्हणजे काय, क्लोज एक्झामिनेशन किंवा सेल्फिश. ऍपल पाय ऑर्डर म्हणजे काय. आता या इडियमला एक काय म्हणजे अपोजिट इडियम आहे. जसं मी म्हटलं की हे मुलींची रूप, तिकडे मुलांची रूप येते, म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ऍट 6 and 7 म्हणजे काय, अस्तव्यस्त म्हणजे इन डिसऑर्डर. म्हणजे आपण म्हणू शकतो ऑर्डर मध्ये नसणे, इन डिसऑर्डर मध्ये. ते आपल्याला नंतर येणारच आयडिया, ते समोर चेक करूया आपण. चेक करून घ्या. अबोव बोर्ड म्हणजे काय, ऑनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड. अबोव ऑल आहे, सर्वांच्या अगोदर. नंतर चेक करा, ऍज फिट ऍज फिडल म्हणजे काय,
हा स्ट्रॉंग अँड हेल्दी आणि ऍट रॅन्डम एमलेस. नंतर झालं का? झाले का? ओके. ऍट अ लूज ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. चालते. त्याची पीडीएफ पाठवला होता मी ग्रुपला. हे आज वाटते ग्रुपला पीडीएफ नाही का? थांबायचं मग इथं.